जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन अध्याय क्रमांक 6, ओवी क्रमांक 56. इथपर्यंत आपण मागच्या वेळेला आपला अभ्यास येऊन थांबला होता. वेदशास्त्र ज्याला सर्व कर्म आणि कर्मफल त्याग रूप संन्यास म्हणतात, तोच योग आहे असं तू जाण, असं भगवंत अर्जुनाला सांगतायत. आणि जो कर्मफलाच्या संकल्पाचा त्याग करीत नाही तो कोणीही योगी होत नाही. न ह्य संन्यस्त संकल्पो योगी भवती कश्चन. खूप पुन्हा एकदा साधकाच्या दृष्टीने साधनाभिमुख आपल्याला परमार्थाचा अभ्यास करायचा आहे. परमपूज्य काकांनी सद्गुरूंनी तो पायंडा पाडून दिलेला आहे आणि तो पाडण्याचं कारण असं आहे की आपल्याला कोणालाही पंडित व्हायचं नाही आहे, आपल्याला जीवनमुक्त व्हायचं आहे साध्या भाषेमध्ये. आणि त्याच्यासाठी खूप आपण नेहमी सजग असलं पाहिजे की एक साधक म्हणून याच्यातनं मला काय घेता येईल, किंवा ह्याच्यातनं एखादा काही निकष मला असा सापडतो का की माझ्या साधनेची प्रगती मला ताडून बघता येईल, काही एखादा सिद्धांत माझ्या पदरात पडू शकतो का की जो मला रोजच्या आयुष्यात अंगी बाणवण्याचा प्रयत्न करता येईल. हा चष्मा सदैव आपला तत्वज्ञानाचा अभ्यास करताना असला पाहिजे. सांगण्याचं कारण असं की इथे जे वाक्य आहे की जो कर्मफलाच्या संकल्पाचा त्याग करीत नाही तो कोणीही योगी होत नाही. आणि ज्या अर्थी आपण सर्वजण इथे आपली अत्यंत आयुष्यातील महत्त्वाची कामं सोडून ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाला एकत्र आलेलो आहोत, या अर्थी आपण सगळेजण योगी होण्याची इच्छा धरूनच आहोत. या बाबतीत काही दुमत असण्याचं कारण नाही आहे कोणाचं. आता कोणता योगी हा विषय वेगळा आहे. आपण भक्ती मार्गाने येतो आहे का, ज्ञानमार्गाने येतो आहे का, कर्म मार्गाने येतो आहे का, योग मार्गाने येतो, अष्टांग योगाच्या विषय वेगळा आहे. पण योगी, योग हा सामान्य शब्द आहे त्याच्यामध्ये. आणि जर मी योगी होण्याची इच्छा बाळगतोय, वर्षानुवर्ष त्यासाठी साधना करतोय, प्रयत्न करतोय साधना करण्याचा, पण ती करत असताना जर मी संकल्पांचा त्याग करत नसेल, अजूनही 10 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी माझे जी संकल्प होती, जितके संकल्प होते तितकेच संकल्प जर अजूनही असतील, आणि आता त्याच्यात पारमार्थिक संकल्पांची पण भर पडली असेल. पारमार्थिक संकल्प म्हणजे एक अंतिम संकल्प असतो जीवनमुक्तीचा, त्याला खरं संकल्प म्हणत नाही कारण त्याला फळ नाही, विषय वेगळा आहे तो सोडून देऊ. पण परमार्थाच्या नावाखाली मी इतर जे काही संकल्प करत असतो त्यांची पण भर पडत असेल तर कर्मफलाच्या संकल्पाचा त्याग माझ्याकडून थोडक्यात घडत नाही आहे आणि मी योगी होण्याचा प्रयत्न करतो. हा एक फार मोठा विरोधाभास एक साधक म्हणून आपल्या ताबडतोब लक्षात येतो. बरं, एवढा आग्रह का संकल्प सोडण्याचा, किंवा काम ज्याला म्हणतो इच्छा. शेवटी संकल्प हाही विचार केला तर कामाचाच एक प्रकार आहे खरं, सूक्ष्म विचार केला तर. एवढा आग्रह का, तर आचार्य सांगतात आहे की फलसंकल्पस्य चित्त विक्षेप हेतुत्वात. भाष्यामध्ये आचार्य म्हणतात काय, फलसंकल्प सोडण्याचा इतका आग्रह काय, याचं आपण कारण बघतो आहोत, कारण मीमांसा बघतो आहोत की फलसंकल्प स्वरूप चित्ताच्या विक्षेपाने समाधिस्थ होणे संभवत नाही. म्हणजे थोडक्यामध्ये समाधीचा प्रतिबंध म्हणून हा संकल्प काम करतो. आणि मी जसं म्हणालो, ज्या अर्थी आपण ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतो आहोत त्या अर्थी धारणा ध्यान समाधी याचा अभ्यास करतो आहोत, त्याची इच्छा बाळगतो आहोत, त्याची साधना करतो आहोत. आणि सगळ्यांचा एक मुखानी अनुभव आहे की आपण जेव्हा नामस्मरणाला बसतो, ध्यानाला बसतो, तेव्हा चित्त एकाग्र होत नाही. वर्षानुवर्ष हे सगळं सुरू आहे. असं नाही की बा कालच
अनुग्रह झाला, कालच मला कळलं कसं करायचं, काय करायचं, आणि समजू शकतो. वर्षानुवर्ष झालं आणि हे होत नसेल तर कुठेतरी आपण गंभीरतेने विचार करण्याची गरज आहे. आणि तेच तत्वज्ञान इतक्या सुंदर रीतीने आपल्यासमोर येत आहे की अरे असं जर होत असेल तर याचा अर्थ काय आहे. पुढचा श्लोक आपण बघितलाच होता, आरुरुक्षोर मुनेर योगम, की अजून योगावर आरूढ होण्याचा अधिकारीच मी झालेलो नाही. आणि अधिकार संपन्न नसताना मी जेव्हा तिथे परमपूज्य काकांच्या भाषेत जेठा मारून बसतो, मांडी घालून डोळे मिटून बसतो, तर तिथे आतमध्ये जे काही व्हायचं ते होतं. कारण हा जो प्रतिबंध आहे समाधीचा, कर्मफलासक्तीचा, संकल्पाचा, त्याच्यावर मी कामच करत नाही. एक साधक म्हणून तो घालवण्याचा मी अभ्यासच करत नाही. त्या दृष्टीने माझ्या अंतःकरणाचा अभ्यास मी करत नाही. आणि 3 क्रमांकाचा जो पुढचा श्लोक आहे तो हेच सांगतो की ध्यानयोगावर आरूढ होण्याची इच्छा ज्या मुनीला, ज्या साधकाला आहे, त्याला निष्काम कर्म हेच साधन आहे. कंठरवानी कंठशोष करून भगवद्गीता आपल्याला तेच सांगते. प्रत्येक अध्यायामध्ये ते सांगते, वेगवेगळ्या माध्यमातून तेच सांगते. इतकं महात्म्य एखाद्या विषयाचं असावं की भगवंतांनी इतक्या वेळात त्याचं सांगावं, त्याच्याबद्दल प्रतिपादन करावं. आणि जो योगारूढ झालेला आहे त्याच्यासाठी सर्व कर्म संन्यास रूप शम हे कारण आहे, असं आपण मागच्याला बघितलं होतं. आणि शम याचा अर्थ संन्यास असा इथे होतो. संन्यास कर्म किंवा कर्म संन्यास, कारण ध्यानयोगा स्थित राहण्यासाठी सर्व कर्म संन्यासच गरजेचा असतो. इतकंच नव्हे, आचार्य तर पुढे भाष्यामध्ये असं म्हणतात, खूप सुंदर विचार आहे, की ज्या प्रमाणात मनुष्य कर्मापासून उपरत म्हणजे परावृत्त होतो, ज्या प्रमाणात, पुन्हा शुद्ध मराठीत डायरेक्टली प्रोपोर्शनल, त्या प्रमाणात परिश्रमरहित जितेंद्रिय पुरुषाचे चित्त समाहित होत जाते. आणि त्यामुळे काय होतं तर तो झटपट योगारूढ होतो. इथपर्यंत आचार्य म्हणतात आहेत. झटपट शब्द आहे तिथे, फार लवकर. म्हणजे काय म्हणूया, एक छान अशी गुरुकिल्लीच आपल्या हातात आणून दिली आहे की ज्याला योगारूढ व्हायचं आहे, तशी तळमळ लागलेली आहे, त्याच्यासाठी कर्माची उपरती, कर्मापासून परावृत्त. पुन्हा एकदा मी साधारण भाषा बोलतो आहे. कर्मापासून परावृत्त याचे 2 अर्थ होतात. आपण पाहिलाय, एक वस्तुतः कर्माचा त्याग किंवा तत्वतः कर्माचा त्याग. पण हे जेव्हा होतं तेव्हा तो झटपट योगारूढ होतो. म्हणजे काय, प्रगतीचा वेग वाढतो. आणि 54 क्रमांकाची जी उभी होती त्याच्यात ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर दृष्टांत दिला होता की योगरूपी पर्वताचा माथा जर गाठावायचा आहे तर कर्ममार्गाच्या पायऱ्यांनी चढून जाण्यास चुकू नये. आणि मागच्याला आपण बघितलं होतं की माथ्याचं वर्णन तर मी हुबेहूब करतो, कारण ऐकीव असतं, कुठल्या तरी प्रवचनात मी ऐकलेलं असतं, कुठल्या तरी ग्रंथात मी वाचलेलं असतं, कोणाकडून तरी ऐकलेलं असतं, आणि थोडंसं प्रतिपादनाचं कौशल्य माझ्याजवळ असतं. त्यामुळे माथ्याचं, शिखराचं वर्णन मी हुबेहूब करू शकतो, पण पायऱ्या चढण्याचं नाव मात्र मी काही घेत नाही. हा विचार आपण मागच्याला केला होता. आणि पायऱ्या चढणं याचाच अर्थ दुसऱ्या भाषेमध्ये आपण आत्तापर्यंतचा जो विचार केला, संकल्प, काम, हे सगळं हृदयातून काढून टाकणं, फलसंकल्प विशेषतः. आणि मग त्याचा परिणाम थोडासा असं व्हायला लागतो की हे सगळं वाचल्यानंतर, ऐकल्यानंतर कुठेतरी मनामध्ये असं येऊ शकतं की अरे हे फारच कठीण आहे सगळं, हे माझ्यासाठी नाही, असं काही जणांचा विचार होऊ शकतो. सगळ्यांचा नाही होणार. जे निर्धारपूर्वक इथे बसलेले आहेत आणि निर्धारपूर्वक ज्यांचा अभ्यास सुरू आहे त्यांचं नाही होणार. पण ज्यांचा नवीनच प्रवेश झालाय म्हणून या क्षेत्रामध्ये, किंवा जे अजूनही धैर्यवान नाहीत, त्यांना असं वाटू शकतं. कारण मला जर एखादं मोठं गौरी शंकर, एक मोठं घेऊया नाव, एक शिखर सर करायचं आहे, आणि मी नुसता पायथ्याशी उभा राहून नुसतं त्याच्याकडे बघत राहिलो आणि विचार करत राहिलो, तर माझ्या मनात हाच विचार येणार की अरे बापरे खूपच कठीण आहे, अरे बापरे खूपच कठीण आहे.
पण माझ्या सोबत एक आलेला असतो, तो भराभर एक एक पायरी चढायला सुरुवातही करून देतो. मी विचार करेस्तोवर तो बराच पुढे सुद्धा गेलेला असतो. मुद्दा काय आहे की पायऱ्या न चढता आपण जर नुसतेच तिथे उभे राहिलो, तसं वाटू शकतं की नाही बुवा, हे माझ्यासाठी नाही आहे, हे कठीण आहे जरा. आणि दुसरा एक विचार आहे, आपण मागच्याला यमनियमांचा विचार केला होता. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह हे 5 यम, आणि शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान हे 5 नियम. त्यांचा आपण सविस्तर विचार मागच्याला केला होता. उजळणी सुरू आहे, त्यामुळे फार वेळ घालवायला नको. पण आत्ताच्या संदर्भात मला एकच मुद्दा मांडायचा आहे की प्रापंचिकासाठी असलेलं साधन आणि संन्याशासाठी असलेलं साधन याच्यात खूप फरक पडतो. कुठेतरी जर आपल्या मनामध्ये गोंधळ असेल की जे साधन संन्याशासाठी आहे ते माझ्यासाठी आहे, असं गृहीत धरून जर असा विचार होत असेल की अरे बापरे, हे फार कठीण आहे, हे आपल्याला जमणं शक्य नाही, तर तोही विचार चुकीचा ठरतो. या दृष्टीने आपण थोडासा विचार केला होता मागच्याला. ब्रह्मचर्याची व्याख्या प्रापंचिकाची कशी वेगळी आहे आणि संन्यासाची कशी वेगळी आहे. सत्याचा विचार केला होता. प्रापंचिकाला कधी कधी असत्य बोलावं लागतं, ही वस्तुस्थिती आहे. कशासाठी? चांगल्या कारणासाठी. मुलाच्या हितासाठी कधी कधी आई मुलाशी खोटं बोलते. शास्त्रीय दृष्टीने पाहिलं तर ते असत्य बोलणं झालं, पण त्याच्यात त्याचं हित असतं. म्हणजे थोडक्यामध्ये काय, ही वेळ येते प्रापंचिकावरती. जो सर्वसंग परित्याग करून संन्यास घेऊन निघूनच गेलेला आहे, त्याला ही वेळच येत नाही त्याच्यावरती. म्हणून प्रपंच करुनी परमार्थ करी तो भला रे भला, भला रे भला, भला रे भला, असं परमपूज्य बाळे कुंद्रीकर महाराज यांचं एक वचन परमपूज्य काका नेहमी सांगतात प्रवचनात. का? कारण प्रपंच एक अतिशय सुंदर प्रयोगशाळा आहे आपल्या सर्वांसाठी. मी जे शिकतो, मी जे वाचतो, मी जे बोलतो, ते मला जमतंय का नाही हे बघण्यासाठी उत्तम प्रयोगशाळा म्हणजे प्रपंच आहे. असो, तर या दृष्टीने आपण मागच्याला 55 आणि 56 क्रमांकाची ओवी बघितली होती. त्याच्यात यमनियमांचा विचार केला होता. त्याच्यात पुढे प्राणायामाचा सुद्धा उल्लेख आलेला आहे. यमनियम आसन 3, मग प्राणायाम येतो 4. आसनामध्ये आपण विचार केला होता की भगवद्गीतेमध्ये कुठेही वज्रासन, भद्रासन असं कुठल्याही आसनाचं वर्णन नाही. स्थिर सुखमासनम असं पतंजली योगसूत्र सुद्धा आहे. स्थिर सुख मासनम साधनपादातलं 46 क्रमांकाचं सूत्र आहे, जर कोणाला हवं असेल, बघायचं असेल तर. थोडक्यामध्ये काय की जे स्थिर आहे, जे सुख आहे, ते आसन. म्हणजे काही लोकांनी अभ्यास करून कुठल्या आसनामध्ये जास्तीत जास्त काळ स्थिर बसता येतं याचा विचार मांडून ठेवलेला आहे. पण प्रत्यक्ष पतंजली सुद्धा म्हणतात आहे स्थिर सुखमासनम, म्हणजे ज्या आसनामध्ये मला स्वतःला जास्तीत जास्त काळ स्थिर बसता येईल आणि सुखाने बसता येईल, ते आसन माझ्यासाठी योग्य. साध्या भाषेमध्ये. मग ते मला पद्मासन जमत असेल, वज्रासन जमत असेल, फारच छान. पण नसेल जमत तरी जे आसन मला जमतं, ज्या आसनामध्ये मी बराच काळ स्थिर बसू शकतो आहे, आणि विशेषतः ज्याच्यामध्ये माझा पाठीचा कणा, मान आणि डोकं एका सरळ रेषेत ठेवून, हे पुढे सगळं येणार आहे. मी आता म्हणून खूप काय म्हणूया थोडक्यात वर्णन करतोय, पण हे सगळे वर्णन पुढे येणार आहे. पण कारण आता आसनाचा इथे उल्लेख आलेला आहे, म्हणून म्हटलं थोडंसं तरी आपल्याला समोर स्पष्ट व्हावं की आसनामध्ये, ध्यानामध्ये, विशेषतः ध्यानाचं जे आसन असतं त्याच्यामध्ये एक महत्त्वाची अट असते, ती म्हणजे माझा पाठीचा कणा, मान आणि मध्यभाग म्हणजे माझं डोकं, हे सगळं सरळ एका निश्चळ रेषेत पाहिजे. समम काय शिरोग्रीवम धारयम नचलम स्थिरा संप्रेक्ष नासिकाग्रम स्वम दिशश्चानवलोकयन. समम काय शिरोग्रीवम,
काय, शिरो आणि ग्रीवम या 3 गोष्टी, मध्यभाग, डोकं आणि मान सरळ आणि निश्चित धारण करून स्थिर झालेला जो साधक असतो ते त्याचं आसन. त्यामुळे मुख्य अट काय आहे, पुन्हा एकदा या 3 गोष्टी सरळ रेषेत हव्यात. बाकी तुम्ही कुठलं आसन घातलंय, डाव्या पायावर उजवा पाय आहे का उजव्या पायावर डावा पाय आहे, याला फारसं महत्व नाही. फारसं मान पुढे झुकलेली नको, कारण झोप येते. लय जो आपल्या सगळ्यांचा आवडता प्रतिबंध आहे, लय विक्षेप, त्यातल्या लयमध्येच गटांगळ्या खातो आपण. कारण ध्यानासारखी वेळ किंवा ध्यानात जी झोप येते ती तिथे गादीवर जाऊन झोपलं तरी येत नाही, असा बहुतांश लोकांचा अनुभव आहे. त्याच्यामुळे कधी कधी मला गमतीने असं वाटतं की झोप लागल्यामुळे मान खाली झुकते का मान खाली झुकल्यामुळे झोप येते, हाही एक संशोधनाचा विषय आहे. पण असं म्हणतात की मान पुढे अशी झुकायला नको, ध्यानामध्ये झोप येते. मान मागे झुकली तर ग्लानी येते. ग्लानी म्हणजे काय, झोप नसते, कुठे दारबीर वाजलं, कोणाचा आवाज आला तर लगेच आपण सावध होतो, पण तेवढ्या वेळापुरती आपण गेलेलोच असतो, नसतोच म्हणा. ग्लानी सगळ्यांना अनुभव आहे, डुलकी ज्याला म्हणता येईल साध्या भाषेत. आणि डावीकडे किंवा उजवीकडे मान जर झुकली तर चित्त चंचल होतं. थोडक्यामध्ये फारसं वर्णन न करता अशा काही एक मूलभूत गोष्टी असतात आसनाच्या, ध्यानाला बसल्यानंतर त्या सांभाळाव्या लागतात. आणि असं आसनाच्या पाऊल वाटेने पुढे जेव्हा रेचक, पूरक, कुंभक वगैरे प्राणायामांच्या कड्याने चढून आपण जेव्हा वर जातो, प्राणायामाच्या माध्यमातून आपण आपल्या चित्तावरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतो. आणि मग पुढे माऊली 56 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात की एक मोठा भिंतीसारखा उभा कडा लागतो, ज्याला प्रत्याहार असं म्हणतात, की जिथे काय होतं, भले भले तिथे पराभव मान्य करतात. हठयोगी सुद्धा असं म्हटलंय, जेथ हटी सांडी ती होडा. म्हणजे या ठिकाणी कडा चढून वर जाण्याच्या मार्गाला लागलेले हठयोगी देखील ही प्रतिज्ञा टाकून देतात, कारण तिथे काय, बुद्धीच्या पायालाही तो निसरडा घसरवून टाकणारा असतो. मग शेवटी पुढे चढायचा कसा तो कडा, 57 ओवी पुढे येते. आपण वाचनाला सुरुवात करू आज. तरी अभ्यासाची बळे प्रत्याहारी निराळे, नखी लागेल ढाळे ढाळे वैराग्याची. तरी सुद्धा आत्मस्वरूपाचे ठिकाणी पुनः पुन्हा चित्त स्थिर करण्याच्या अभ्यासाच्या बळाने प्रत्याहाराच्या अधांतरी असलेल्या कड्याला आत्मानात्म विचारापासून निर्माण झालेल्या दृष्ट आणि श्रुत भोगांविषयीच्या वैराग्याची नखे असलेली घोरपड हळूहळू चिकटे. ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांचे दृष्टांत ज्यासमोर आपण फक्त हात जोडू शकतो, बाकी काही नाही. पण किती अप्रतिम आणि किती चपखल बसणारं वर्णन केलं पहा महाराजांनी, की हा जो निसरडा असा जो कडा आहे, घसरडा, त्याला जर पकडून ठेवायचं असेल तर तिथे अशी नख असलेली घोरपड लागते. मग ती नख कशाची आहे, तर ती वैराग्याची आहे. वैराग्य कशाचं, दृष्ट आणि श्रुत भोगांविषयीच्या. नुसत्या दृष्ट नाही, श्रुत सुद्धा. दृष्ट तर जाऊच द्या, श्रुत पण खूप असतात. खूप ऐकलेलं आहे, खूप चांगली चांगली ठिकाणं जगामध्ये आहेत, अजूनही जायची इच्छा आहे माझी तिथे, संपतच नाही इच्छा. हे बघायचं आहे, ते बघायचं आहे, स्वित्झर्लंड बघायचं आहे. थांबतो, एवढंच एक नाव घेतो. मुद्दा असा की हे श्रुत आहे, ऐकलंय, त्याच्याबद्दल बघितलेलं नाही आहे. पण आपण आता विचार काय करतोय, संकल्प आणि कामना ना विराम देण्याचा विचार करतोय. म्हणून त्यांनी म्हटलंय की श्रुत आणि दृष्ट भोगांविषयीच्या वैराग्य. आपण एक ओवी नेहमीच बघतो, माऊलींची ओवी आहे, ते हे विषय वैराग्य आत्मलाभाचे सभाग्य,
जेणे ब्रह्मानंदा योग्य जीव होती. माऊली म्हणतात आहे. फार सुंदर ओवी अगदी इथे लागू पडते. ते हे विषय वैराग्य, इथे तेच सांगतात आहे, वैराग्याची नख. पुन्हा कशासाठी? आत्मलाभाचे सौभाग्य. आत्मलाभ म्हणजेच पुन्हा इथल्या भाषेत बोलायचं झालं तर समाधी, ध्यान, याच्यावर जर मला आरूढ व्हायचं असेल, आत्ताची भाषा जर वापरायची ठरवलं तर विषय वैराग्य, पुन्हा गाडी फिरून फिरून तिथेच येणार आहे. कारण तेच तर माझ्या आडवं येतं हे मला कळतच नाही मी ध्यानाला बसल्यानंतर. आणि तिथे माऊली म्हणतात आहे, जेणे ब्रह्मानंदा योग्य जीव होती. म्हणजे काय? ब्रह्मानंदा योग्य. ब्रह्मानंद मिळत नाही ताबडतोब. वैराग्य हे साधनच आहे, शेवटी साध्य नाही आहे ते. पण त्यांनी अधिकार प्राप्त होतो. कशाचा? ब्रह्मानंदाचा. म्हणजेच कशाचा? हा प्रत्याहाराचा कडा चढून पुढे जाण्याचा. आणि हे कठीण आहे. म्हणजे किती कठीण आहे? पुढे 34 क्रमांकाच्या श्लोकामध्ये अर्जुन म्हणतोय भगवंतांना की मनोदुर्निग्रहम चलम. कठीण आहे. या मनावरती, या चंचल मनावरती नियंत्रण मिळवणं अत्यंत कठीण आहे. असं कोण म्हणतो? मी म्हटलं एक वेळ तर ठीक आहे. ज्याला बाण मारताना फक्त पक्षाचा डोळा दिसतो असा सर्वश्रेष्ठ धनुर्धारी अर्जुनही हेच म्हणतोय. आणि ताबडतोब त्याच्यानंतर भगवंत ते मान्य सुद्धा करतात आहे. म्हणतात असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च गृह्यते. आहे 35 क्रमांकाचा श्लोक, याच अध्यायातला येणार आहे पुढे. कशासाठी इथे आणला मी तो? भगवंत सुद्धा तेच उत्तर देतात आहे अर्जुनाला की हो मान्य आहे, मनावरती नियंत्रण मिळवणं खरंच कठीण आहे. मग करायचं काय उपाय त्याच्यावर? अभ्यासेन तु कौंतेय आणि वैराग्येण च गृह्यते. म्हणजे ही वैराग्याची नख आत्मानात्म विचारापासून निर्माण झालेली. हा आत्मानात्म विचार म्हणजे विवेक, म्हणजेच अभ्यास. म्हणजे काय? सदैव अखंड अनुसंधान 24 तास माझ्या मनामध्ये असणं. आत्म काय आहे, अनात्म काय आहे याचा विचार करणं, त्याचा विवेक करणं. विशेषतः जिथे माझं चित्त विकारी होतं आहे असं माझ्या लक्षात येतं तेव्हा. आणि इतर वेळेला सोपा उपाय म्हणजे नामानुसंधान. नामाचं वैभव, नामाचं महात्म्य, नामाचा दर्जा आपण सारखं बघतो आहोत. पुन्हा एकदा आठवण करून देतो. नाम ज्या क्षणी मी घेतो, म्हणजे हे लक्षात ठेवून नाम घ्यायचं बरं, तर त्याला खरं नामानुसंधान म्हणता येईल. खरंच त्याला नामस्मरण म्हणता येईल. ज्या क्षणी मी नाम घेतो त्या क्षणी त्या नामाचा जो नामी आहे. आपण नेहमीच उदाहरण पाहतो व्यवहारामध्ये. मी एखाद्या गोष्टीचं नाव घेतलं, आयफोन. आता माझ्यासमोर आयफोन म्हटलं की माझ्यासमोर तो नसला तरी माझ्या डोळ्यासमोर तो येतो. कारण त्या नामाचा नामी तो आयफोनच आहे. त्याचं नावच आयफोन आहे, म्हणून ते नाम आणि रूप एकच आहे ना ते. तसं नामाचा नामी मी श्रीराम जयराम जय जयराम म्हणीन, ओम नम शिवाय म्हणीन, ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणीन, रामकृष्ण हरी म्हणीन. जे काय मी म्हणीन त्याचा जो नामी आहे तो नामी एकच आहे. सगळ्या नामांचा वायदा. नामी म्हणजे दशरथ नंदन किंवा दशरथ पुत्र राम नव्हे. नामी म्हणजे परब्रह्म रूप राम. त्यामुळे ज्या क्षणी मी ते नाम घेतो त्या क्षणी मी ब्रह्मच आहे हे महत्वाचं आहे. म्हणजे पहा, नामाच्या अनुसंधान म्हणतोय नामाचं, पण खरं होतं तत्वाचंच अनुसंधान होतं त्याच्यात सुद्धा. पण त्यात थोडंसं एक आलंबन आहे नामाचं. कधी कधी सगुण राम आठवला तरी हरकत काहीच नाही, मदत होते त्याची. कशावरनं विषय निघाला? आत्मानात्म विचारापासून. त्याला म्हणायचं आत्मानात्म विचार, आत्मदे तो विवेक सदैव जागरूक ठेवणं. हे सगळं न करता जर मी त्या नुसत्या कड्याकडे बघत राहिलो, म्हणजे त्या शिखराकडे, तर मगाशी बोलल्याप्रमाणे नाही, हे खरंच कठीण आहे. ते कठीणच आहे. कारण शेजारची टेकडी सुद्धा माझ्या बाजूची घराची 25 फूट उंच आहे. ती मी एकही पायरी नाही चढलो तर ती सुद्धा कठीणच आहे माझ्यासाठी. आणि इतकं ही महत्वाची साधनं आहेत. कोणती? आत्तापर्यंत आपण पाहिलेली यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, की त्यांना अष्टांग योगामध्ये एक एक काय म्हणे योगाचा दर्जा दिलेला आहे, एकेका पायरीचाच दर्जा दिलेला आहे.
पण असं असलं तरी सुद्धा याला या पाचही गोष्टींचा समावेश बहिर्योगामध्ये होतो. यांना बहिर्योग असं म्हणतात. म्हणजे पहा, आपण मार्ग कुठलाही निवडा, ज्ञानमार्गाने आलो, विवेक, वैराग्य, समाधी षटक, शमदमोपरम श्रद्धा समाधान तितिक्षा, मुमुक्षत्व. त्याच्या आधी पुन्हा चित्तशुद्धीसाठी बहिरंग, अंतरंग, अंतरंग, प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष खूप वेळा विचार करून झालेला आहे आपला. म्हणजे काय, थोडक्यामध्ये फक्त भाषा बदलते, थोडंसं आयाम वेगळे येतात, अप्रोच बदलतो, पण साधारण गाभा तोच असतो. हे सगळं बहिर्योगामध्ये मोडतं आणि धारणा, ध्यान आणि समाधी हे अंतर्योगामध्ये मोडतं. आता प्रत्यक्ष त्या प्रांतामध्ये आपण प्रवेश करतो आहोत, त्याला धारणा म्हणतात. ऐसा पवनाचेनी पाठारे, येता धारणेची पैसा रे, क्रमी ध्यानाचे चौरे सापडेतो. याप्रमाणे प्राणापानाच्या पठारावर येत असता नासिकाग्रादी देशांचे ठिकाणी चित्त स्थिर करणाऱ्या धारणेच्या विस्तीर्ण भूमीवरून मार्ग क्रमित असता, ज्या अवस्थेत ध्येयाशी चित्त समरस होते, अशा स्वरूपाच्या ध्यानाचे शिखर जेव्हा सापडते तेव्हा, इथपर्यंत मौलीने ताणून ठेवलेलं आहे. इतकं सुंदर वर्णन आहे आणि इतकं काय म्हणूया चपखल आणि इतकं विशेष वर्णन माऊली करतात आहे की याच्यातले बारकावे सुद्धा आपल्याला ना ओळखावे लागतात. माहिती आहे का, त्या दृष्टांतातले सुद्धा. एकच उदाहरण देतो आणि पुढे जातो पुन्हा वेळेच्या अभावी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आहे, धारणेच्या विस्तीर्ण भूमीवर. आता याचा अर्थ काय? एक कडा चढून मी आता वर गेलेलो आहे आणि पुढे एक अशी विस्तीर्ण भूमी, म्हणजे पठार जणू काही मला लागणार आहे. याचा अर्थ काय आहे? ते तेवढी भूमी पादाक्रांत केल्याशिवाय आणि एखाद्या काय म्हणूया डोंगराच्या आड लपलेलं ते जे ध्यानाचं शिखर आहे तिथपर्यंत मी पोचल्याशिवाय मला ते शिखर गाठता येणार नाहीये, ते दिसणार नाहीये. अर्थ असा आहे की धारणेचा जो काळ आहे तो विस्तीर्ण असतो. तिथे सुद्धा गटांगळ्या खाण्यात बराच काळ आपला ध्यानामध्ये म्हणजे साधनेमध्ये जातो. कारण धारणेचा जो प्रांत आहे त्याच्यामध्ये थोडंसं चित्त आतबाहेर होत असतं. तिथे अंतराय सहित, थोडा शास्त्रीय शब्द वापरतो, अंतराय सहित असतं ते, अंतराय रहित नसतं. चित्त येतं, परत येतं मागे, पण बाहेर जातं, येतं. त्याच्यासाठी हा जो प्रत्याहार मगाशी आपण बघितला, प्रत्याहाराचे 2 उपाय आहेत. एक आत्मानात्म विचाराचा आपला करून झाला आणि दुसरा आपण मागच्या वेळेला विचार केला होता. मागच्या वेळेला मी ती परमपूज्य एकनाथ महाराजांची कथा सांगितली होती. ती अनेक जणांना आवडली असं नंतर मला कळलं. कथा सगळ्यांनाच आवडतात, ते एक कारण असेल. पण भक्ती मार्गाच्या माध्यमातून जर आपण आलो तर यातल्या बऱ्याचशा भानगडी कराव्या लागत नाहीत, असा त्याचा अर्थ आहे. कारण ज्याची वृत्ती खूपच बहिर्मुख आहे, मागच्याला आपण तो विचार केला होता, की ज्याला सारखं काहीतरी बघावंसंच वाटतं, सारखं काहीतरी ऐकावंसंच वाटतं. एकटा घरात असेल, बायको भारतात गेली आहे, मुलं भारतात गेली आहे, ऑफिसमुळे मी जाऊ शकलो नाही आहे. कल्पना करा, अमेरिकेतलं बोलतोय, खरं इतकी उत्तम संधी मिळणार नाही कधी. कशासाठी? अभ्यासासाठी. मग ते ज्ञानेश्वरीचा अभ्यास असो का ध्यानाभ्यास असो का नामाभ्यास असो. पण मला एकटं करमत नाही, मग मी 4 टाळकी बोलवतो घरामध्ये. अरे तुम्ही या, अरे या, तुम्ही पण या, कोणीच नाही आहे, या, मी येतो तुमच्याकडे जेवायला, तुम्ही माझ्याकडे जेवायला या. नाही तर मग काहीतरी एखादी वेब सिरीज आहे, टीव्ही आहे, समजून चालायचं. अजिबातच ध्यानाचा अधिकारी नाही. ज्याला एकांत मानवत नाही, ज्याला नेहमी एकटा असलं की कोणीतरी दुपटा लागतो. हे कशासाठी मी निकष सांगतोय की आपले अधिकार कुठपर्यंत आहे आणि आपल्याला किती अधिकार वाढवायचा आहे. त्यामुळे ज्याला सारखं काहीतरी बघावंसंच वाटतं, ज्याला सारखं काहीतरी ऐकावंसं वाटतं, छान छान रंगीबेरंगी सुंदर काहीतरी बघावंसं वाटतं, मग त्याच्यासाठी आपण तो विचार केला प्रत्याहार. मग त्याच्यासाठी कसा साधायचा त्या साधकांनी?
कारण विषयाकडे जर आपण गेलो तर विषय आपल्याला बुडवणारच आहे. त्यामुळे विषय तो त्यांचा झाला नारायण. हे जे तुकाराम महाराज म्हणतात की त्यांचा विषय जसा नारायण झालाय तसा आपला विषय आपण नारायण करण्याचा प्रयत्न करायचा साधक म्हणून. बघा असं वाटतं ना, प्रभू श्रीरामचंद्रांची मूर्ती बघा, फोटो बघा, गोपाळकृष्णाची पहा, का अत्यंत सुंदर रूप धारण केलेलं आहे भगवंतांनी या 2 अवतारांमध्ये. अत्यंत सुंदर. त्याचीच कथा आपण मागच्या वेळेला ऐकली एकनाथ महाराजांची. अत्यंत सुंदर. एखादं मानवी सौंदर्य असू शकेल पण ते मला विकारी करतं, म्हणून मी म्हणालो विषय बुडवतात. हे जे दोघं आहेत हे निर्विकार आहेत. त्यामुळे मी यांच्या मागे लागलो तर चित्त माझं कधीच विकारी होणार नाही. मला सुंदर बघावं असं वाटतं ना, ह्यांना बघावं. मला सजावं असं वाटतं का, ह्यांना सजवावं, ह्यांना दागिने घालावे, ह्यांना छान छान सुंदर कपडे घालावे, यांना सुंदर फुलांचे हार करून माळा करून घालाव्यात. जी जी हौस मला करावीशी वाटते ती त्यांच्या माध्यमातून करावी. सगुणाची आधारे निर्गुण पावे निर्धारे, एक दिवस होऊन जाईल. हाही एक प्रत्याहाराचा मार्ग आहे बरं का. आणि मग जसं जसं प्रत्याहार मला साधायला लागतो, जसं जसं त्या आत्ता जो आपण विचार केला त्या धारणेच्या विस्तीर्ण पठारावरती माझा प्रवास थोडासा का होईना सुरू होतो, तेव्हा 108 मण्यांपैकी निदान 10 मणी कुठल्याही मनात इतर विचार न येता माझं नामस्मरण व्हायला सुरुवात होते. मग त्या 10चे 20 होतात, मग 20चे 25 होतात, मग एक माळ सुद्धा माझी पूर्ण 108ची होते, जेव्हा कुठलाही विचार न येता एकाग्रतेने माझं नामस्मरण होऊ शकतं किंवा चिंतन होऊ शकतं, जो कुठला आपला साधना सुरू असेल. आणि असं जेव्हा होतं आणि मग मला ध्यानाचं शिखर सापडतं, तेव्हा माऊली म्हणतात आहे, मग तया मार्गाची धाव पुरेल प्रवृत्तीची हाव, जेथ साध्य साधना खेव समरसे होईल. मग त्या योग मार्गाची धाव पूर्ण होईल, कर्तव्याची इच्छा पूर्ण होईल, ज्या अवस्थेत साध्य आत्मदर्शन आणि साधन अष्टांग योग यांचे ऐक्याने आलिंगन होते. सुंदर वर्णन केलंय. जेथ साध्य साधना खेव समरसे म्हणजे एकच होते. साध्य आणि साधन एकच होतं. साध्य काय आहे? आत्मदर्शन. साधन काय आहे? इथे या संदर्भामध्ये अष्टांग योग आहे. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात शेवटच्या दशकामध्ये, हिसेप झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनाचा ठाव नाही. सगळे संत तेच सांगत असतात. साध्य होता साधनाचा ठाव नाही. कारण खूप सुंदर विषय आहे खरं. विचार केला तर नित्यप्राप्ताची प्राप्ती आहे. सारखा सारखा तो विचार पुढे येतो. मला हे नित्य प्राप्तच आहे, माझं ते स्वरूपच आहे, पण आज मला अज्ञानाने ते कळत नसल्यामुळे जणू काही त्याची फिरून प्राप्ती झाली हा व्यवहार होतो. आणि म्हणून साधना साध्य ही भाषा तिथे संभवते. पण एकदा तिथे पोचलो, कुठे जिथे पोचायला पाहिजे तिथे मी एकदा पोचलो की तिथे हे सगळं संपून जातं. तिथे साध्यही उरत नाही, साधनही उरत नाही. काय उरतं? फक्त तर जे उरायला पाहिजे ते उरतं. आणि तिथे मी सुद्धा उरत नाही. मी म्हणजे ज्याला स्थूल रूपाने मी समजतो स्वतःला, तो मी उरत नाही. 6 अहम मधला अहम संपून जातो, उरतो फक्त 6. सद्घन, चिद्घन, आनंदघन. आणि म्हणून तिथे ऐक्याने आलिंगन होते असे म्हटलंय. समरसे होय. काय एक एक शब्द इतके सुंदर आहे, आपल्याकडे पुन्हा वेळ नाही आहे. पण आलिंगन म्हटलं की कुठेतरी मनामध्ये अच्छा, आलिंगन म्हणजे कोणीतरी कोणाला तरी आलिंगन दिलं असं अगदी येतच डोक्यामध्ये. कारण आलिंगन शब्द त्याच्याशिवाय सिद्धच होत नाही व्यवहारामध्ये. 2 जण लागतात आलिंगन द्यायला कमीत कमी. पण इथे म्हणून ऐक्याने दिलेलं आलिंगन आहे. आधी स्पष्ट केलेलं आहे की ती काव्यात्मक भाषा आहे, पण तिथे मुख्य आहे ऐक्य. साध्य झालं की साधनाचा ठाव राहत नाही. समर्थ म्हणतात, माऊली पण तेच इथे सांगताय. आणि अतिशय सुंदर
आणि प्रसिद्ध ओवी आपल्या पुढे येते आहे 60 क्रमांकाची, की अशा पद्धतीने जेव्हा सातत्य अंतराय रहित ध्यानाचं टिकतं, त्याच्यातून जेव्हा मी समाधीपर्यंत पोहोचतो तेव्हा नक्की काय होतं, जेथ पुढील पैस पारुखे मागील स्मरावे ते ठाके ऐसिये सरसीय भूमिके समाधी आहे. पाठ करून टाकायची होती, अर्ध्या झोपेतून उठवली तरी सांगता आली पाहिजे, कारण व्याख्या करून ठेवलेली आहे त्या समाधीची. किंवा मला जर वाटत असेल चुकून की हो काल संध्याकाळी 6:15 वाजता लागली होती, खरं लागला होता म्हणायला पाहिजे. आपण नेहमी पाहिलेला की समाधी हा पुल्लिंगी शब्द आहे, आपण तो वापरतो स्त्रीलिंगी म्हणून, पण तो पुल्लिंगी शब्द आहे. समाधी लागला म्हणतात. तर समाधी लागला की नाही हे समजायचं असेल तर हा निकष आपल्यासमोर आहे, की ज्या अवस्थेत भावी काळातील कर्तव्याचा विस्तार बंद पडतो आणि भूतकाळात घडलेल्या कर्तव्याचे स्मरण ठेवणे तेही जेव्हा बंद पडते, अशा वृत्तीच्या समान भूमिकेवर समाधी स्थिर होते किंवा होतो. याला परमपूज्य काकांचे अगदी साधे सोपे शब्द आहेत. भूतकाळातल्या बुड्या आणि भविष्य काळातल्या उड्या हे दोन्ही जिथे बंद होतं पूर्णतः, तेव्हा त्याची वृत्तीची समान भूमिका असते. आपण वर्तमानातच असतो फक्त, त्याला समाधी असं म्हणतात. समाधी तिथे काय होते, स्थिर होते, दृढ अपरिवर्तनीय अपरोक्ष होते. येणे उपाये योगारूढ जो निरवधी जाहाला प्रौढ तयाची या चिन्हाचा निवाड सांगेन ऐके. या अष्टांग योगाच्या उपायांनी समाधी रूप योगावर जो आरूढ झाला आहे, समाधीचा जो अनुभव घेत आहे आणि जो अशा रीतीने अमर्याद श्रेष्ठ झाला आहे, त्या पुरुषाच्या लक्षणाचे विवरण तुला सांगतो ऐक, असं म्हणून माऊलींनी पुढच्या श्लोकाची प्रस्तावना करून दिलेली आहे. इथे जे 60 क्रमांकाची ओवी आहे त्याच्यात जे म्हटलेलं आहे ना, की कर्तव्याचा विस्तार बंद पडतो, त्याचं कारण सांगतोय, थोडंसं बारकावा सांगतो आणि पुढे जातो. असा जो योगी असतो ना, असा जो श्रेष्ठ अमर्याद श्रेष्ठ झालेला पुरुष असतो, इथली भाषा वापरतो, त्याला आता कुठलीही कर्तव्य उरलेली नसतात. महत्वाचा विषय आहे, कुठलीच कर्तव्य त्याला आता नसतात. आपले आवडते, सगळ्यांचे आवडते याच्यासाठी की त्यांचा सहवास आपल्याला भरपूर झालेला आहे, मंडन मिश्र, की जे पुढे सुरेश्वराचार्य झाले, आचार्यांचं शिष्यत्व पत्करून, आणि त्यांचा सारखा ज्या ग्रंथाचा मी उल्लेख करतो, नैष्कर्म्य सिद्धी, त्याच्यामध्ये तसं म्हणतात की दगदाखिलाधिकारश्चेद ब्रह्मज्ञानाग्निना मुनी वर्तमान श्रुतेर्मूर्ध्नी नैव स्यास्वेद किंकरहा. अर्थ असा आहे की ब्रह्मज्ञानरूप अग्नीने, ब्रह्मज्ञानाग्निना मुनी, ब्रह्मज्ञानरूप अग्नीने ज्याचे कर्माचे अधिकार दग्ध झाले आहेत, माझा मुख्य विषय तो होता, दग्धाखिलाधिकारश्चेद ब्रह्मज्ञानाग्निना मुनी. म्हणजे ब्रह्मज्ञानरूप एकदा झालं की त्या अग्नीने काय होतं, तर कर्माचे अधिकार दग्ध झाले आहेत. आपल्याला भगवद्गीतेतला प्रसिद्ध श्लोक माहिती आहे, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, बरोबर. म्हणजे भगवंत तिथे सांगतात आहेत की मला खरं कर्माचाच अधिकार आहे, फलाचा नाही. आता पहा, आपला विषय खरं तोच सुरू आहे आणि तिथे भगवंत अधिकाराच्या भाषेत बोलतात आहे, स्पष्ट अगदी. तुला खरं सांगायचं तर आपल्याला अधिकारच नाही. अधिकार कशाचा आहे, कर्माचा आहे, फलाचा नाही, सांगून टाकलेला आहे खरं तिथे. पण माझ्यासारखे बिलंदर जे ज्या दिवशी जेवढं वाचतो शुक्रवारचं तेवढंच आठवतं फक्त. असो, मुद्दा माझा एवढाच होता की तिथे निदान कर्माचा अधिकार आहे किंवा कर्तव्याचा अधिकार आहे असं म्हटलेलं आहे. आणि आता मी जे वर्णन करतो आहे की ज्या मुनीचं ब्रह्मज्ञानरूप अग्नीने काय झालेले आहे, तर कर्माचे अधिकारच दग्ध झालेले आहेत. कल्पना करा काय उच्च अवस्था ती असेल. आणि असा आत्मचिंतनशील मुनी वेदांच्या मस्तकावर शोभतो. श्रुतेर मूर्ध्नी,
त्याचे वर्णन आलेलं आहे ना. नैव शाश्वेद किंकरहा, म्हणजे तो वेदांचा दास, किंकर म्हणजे दास, तो वेदांचा दास कधीच होत नाही. थोडक्यामध्ये सहज स्थितीमध्ये जेव्हा तो मुनी असतो, तो योगी असतो, म्हणूया आता आपण मुनी नाही योगीच, तो सहज स्थितीमध्ये असल्यामुळे त्याला विधी निषेधाचं बंधन आता उरत नाही. मी तुम्हाला महात्म्य सांगतोय की काय महात्म्य शास्त्राने वर्णन केलेलं आहे, की असा जो आहे याच शास्त्राचा आधार घेऊन जो समाधीमध्ये आता स्थिर झालेला आहे, त्याला आता शास्त्र सुद्धा सांगू शकत नाही तुझ्यासाठी हा विधी आहे आणि हा निषेध आहे. कल्पना करा. नष्कर्म सिद्धीमध्ये सुरेश्वराचार्य स्वतः म्हणतात आहेत की तो वेदांच्या मस्तकावर शोभतो. कल्पना करा, आपण वेद मस्तकावर घेऊन आपण नाचतो. काय त्याचं महात्म्य असेल आपण कल्पना करू शकतो. शास्त्र सुद्धा त्याला आता विधी निषेध सांगू शकत नाही. वेदांच्या मस्तकावर तो स्वतः शोभायला लागतो. असा तो अमर्याद श्रेष्ठ झालेला असतो. पुढचा श्लोक वाचतो, क्रमांक 4. यदा हि नेन्द्रियार्थेषु न कर्मस्वनुषज्यते सर्वसंकल्प संन्यासी योगारूढस्तदोच्यते. त्याचा पदच्छेद असा आहे की यदा हि न इंद्रियार्थेषु न कर्मसु अनुषज्यते सर्वसंकल्प संन्यासी योगारूढ तदा उच्यते. थोडक्यात काय, हा जो श्लोक आहे 4 क्रमांकाचा, आता साधक योगारूढ कधी होतो याचं वर्णन आता आपल्या पुढे येत आहे. की जेव्हा तो योगी इंद्रियांच्या विषयात आणि कर्मात आसक्त होत नाही. यदाही न इंद्रियार्थेषु, इंद्रियार्थेषु म्हणजे इंद्रियांच्या अर्थामध्ये, इंद्रियांचा अर्थ याचा अर्थ विषय असा होतो. त्यामुळे तो इंद्रियांच्या विषयात आणि कर्मात आसक्त होत नाही आणि सर्व संकल्पांचा तो त्याग करतो, तेव्हा त्याला योगारूढ म्हणतात. न कर्मसु अनुषज्यते, अनुषज्यते याचा अर्थ कर्मात आसक्त होत नाही, आणि सर्व संकल्प संन्यासी, सोपा शब्द समजायला, योगारूढ तदा उच्यते, तो योगारूढ तेव्हा त्याला म्हणतात. आपण मागच्या वेळेला एक कठोपनिषदातली श्रुती पाहिली होती. कोणती? यदा सर्वे प्रमुच्यन्ते कामा येस्य हृदिश्रितः अथ मर्त्यो अमृतो भवति अत्र ब्रह्म समश्नुते. फार सुंदर श्रुती आहे. कशासाठी सुंदर? मी जेव्हा जेव्हा सुंदर म्हणतो, मला म्हणण्याचा उद्देश आहे की अत्यंत दिशादर्शक, पथदर्शक एक साधक म्हणून जणू काही त्या श्रुतीची विजेरी, म्हणजे मराठीत आपण टॉर्च म्हणतो त्याला, माझ्या हातात घेऊन माझा पथ उजळत जाणाऱ्या ज्या काही श्रुती असतात ना, ती ही श्रुती आहे. पुन्हा एकदा सांगतो, यदा सर्वे प्रमुच्यन्ते, आणि विशेषतः इथे जागा केलेला आहे. यदा सर्वे प्रमुच्यन्ते म्हणजे कामा येस्य हृदिश्रितः, माझ्या हृदयामध्ये आश्चर्याला असलेला जो काम म्हणजे इच्छा म्हणजे संकल्प, पुन्हा इथली भाषा वापरतोय. यदा सर्वे म्हणजे जेव्हा, पूर्णतः, तेव्हाच काय होतं? अथ मर्त्यो अमृतो भवति, म्हणजे आलं लक्षात, मी या स्वतःला जो जीव समजतोय, स्वतःला देह समजतोय, या दृष्टीने मी मर्त्य आहे, तो मी अमृतो भवति. म्हणजे काय? पुन्हा तर इथली भाषा वापरायची झाली तर समाधी. आणि अत्र ब्रह्म समश्नुते, फक्त तेव्हाच. अथ मर्त्यो अमृतो भवति, अथ शब्द आहे तिथे. अथ म्हणजे आता, आता म्हणजे केव्हा? यदा सर्वे प्रमुच्यन्ते. अथा तो ब्रह्म जिज्ञासा, तेव्हा भरपूर विचार केला आहे आपण अथ शब्दाचा. अगदी हेच या क्रमांकाच्या श्लोकामध्ये आपल्यासमोर सांगतात आहे की योगारूढ त्यालाच म्हणता येतं की ज्याचं इंद्रियांच्या विषयात आणि कर्मात तो आसक्त होत नाही. तरी जयाचिया इंद्रियाचिया घरा नाही विषयाचिया येर झाला, जो आत्मबोधाच्या वोवरा पौडला असे. तर ज्याच्या इंद्रियांच्या घरी विषयांचे येणे जाणे नाही, माऊलींचं वर्णन आहे, आणि जो आत्मज्ञानरूपी देवळाच्या ओरीत वृत्तीशून्य अवस्थेत झोपी गेलेला आहे.
सर्व संकल्प संन्यासी म्हटलेला आहे. सर्वांच कामान आचार्य म्हणतात त्यांच्या भाष्यामध्ये. अर्थ तोच आहे की इंद्रियांच्या घरी विषयांचे येणे जाणे नाही. म्हणजे काय, मग तो इंद्रिय काय विषय भोगतच नाही का? जेवत नाही, खात नाही, पित नाही, झोपत नाही, हे सगळं तो करतो. अपेक्षा नसते, इज द पॉइंट. हा मुद्दा आहे. काय? कामा येस्य हृदिशिता. हृदयात आलेला जो आश्रयाला आलेला जो काम आहे तो पूर्णतः त्याचा गेलेला असतो. आणि म्हणून परमपूज्य काका सदैव रामकृष्ण हरी. एखादी गोष्ट मिळाली रामकृष्ण हरी, नाही मिळाली रामकृष्ण हरी, घडली रामकृष्ण हरी, मनासारखी घडली रामकृष्ण हरी, नाही घडली रामकृष्ण हरी. काय होणार आहे, काय होणार नाही. आणि याला म्हणायचं आत्मज्ञानरूपी देवळाच्या ओरीत वृत्तीशून्य अवस्थेत झोपी गेलेले. म्हणजे काय? आधीच्या अध्यायातलं आठवत असेल वर्णन, तर ज्या ठिकाणी प्रापंचिक मनुष्य जागा असतो त्या ठिकाणी तो योगी झोपलेला असतो, आणि तो योगी जिथे जागा असतो तिथे आपण झोपलेलो असतो प्रापंचिक. बस तेच वर्णन आहे. ते झोपले म्हणजे ते अक्षरशः झोपलेले नसतात. जिथे माझे सगळ्या वृत्ती आणि माझी इंद्रिय त्या विषयांच्या मागे धावत असतात तिथे तो आत्मज्ञानी झोपलेला असतो. अपेक्षाच नाही, कुठला संकल्प नाही. जयाचे सुखदुःखाची अंगे झगटले मानस चेवू नये. लगेच मनामध्ये विचारू शकतो, अरे मग अशा लोकांना काय त्यांच्या आयुष्यात काही दुःखच नसतात का? सगळा आनंदी आनंदच असतो का त्यांच्या आयुष्यात? आपल्या दृष्टिकोनातनं लगेच माऊली स्पष्टीकरण येतच आहे. जयाचे सुखदुःखाचे अंगे झगटले मानस चेवू नेघे, विषय पासेही आलिया से नरिघे. हे काय म्हणून की ज्याचे मन सुखदुःखांच्या शरीरांनी कितीही धक्के दिले तरी पण जागे होत नाही, म्हणजे बहिर्मुख होत नाही. आणि प्रत्यक्ष आपल्याला सद्गुरूंच्या रूपाने दिसत आहे. आपण भाग्यवान आहोत की आपल्याला आपले सद्गुरू, अनेकांचे सद्गुरू देहामध्ये आहेत. आपल्याला हे बघायला मिळत आहे की व्यावहारिक प्रापंचिक दृष्टीने दुःख म्हणावं, आपण कल्पना करणार नाही अशी दुःख येऊन गेलेली आहेत आयुष्यामध्ये. शारीरिक व्याधी म्हणाव्या, ज्याची मी कल्पना करू शकणार नाही अशा व्याधी आहेत. पण कितीही त्यांनी धक्के दिले तरी पण ते त्यांच्या दृष्टीने जागे होत नाही. परमपूज्य मंदादेवींची परवाच बोलणं झालं. थोडा वेळ बोलणं झाल्यानंतर शेवटी आपण विचारतोस, मंदादी तब्येत काय म्हणते? खरा हा प्रश्न निरर्थक असतो त्यांच्या बाबतीत, पण निघतोच आपल्या तोंडातून. आपल्याला बरं वाटत नाही म्हणा, काही म्हणा, काळजीपोटी म्हणा. आता मंदादींची तब्येत, त्यांचे पाय सुजलेले, सगळ्यांना ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे. शारीरिक व्याधीचं वर्णन करतोय. त्यांची व्यस्तता तर मी तुम्हाला वर्णनही करून नाही सांगू शकत. आत्ता सोनाली अमृतीला जाऊन आली आहे, आल्यानंतर तिच्या तोंडून ऐका व्यस्तता काय असते. आणि वय माहिती आहे तुम्हाला, 87-88 वय आहे आत्ता. म्हणजे शारीरिक व्याधी शेवटी आहेत, शरीराची दुःख आहेतच, पण त्यांनी कितीही धक्के दिले, विषय कितीही जवळ आले तरी सुद्धा हे काय आहे म्हणून साधी विचारणा सुद्धा त्या करत नाही. त्या मला म्हणाल्या, पाय आहेत, दुखणारच आहे. एवढंच बोलतो, फार काही सांगत नाही. किंबहुना त्यांच्या चित्तात भोगाच्या आठवणींचा प्रवेशही होऊ देत नाही. मुद्दा काय आहे, अशी उदाहरणं याच्यासाठी घ्यायची असतात की हे होऊ शकतं. सगळं आपण प्रत्यक्ष बघतो आहोत. काका म्हणतात, अजून कोणाचे सद्गुरू असतील त्यांच्या रूपाने. इंद्रिय कर्मांच्या ठाई वाढिन्नली परिकही फळ हेतूंची चाड नाही अंतःकरणी. छान वर्णन आहे की ज्याची इंद्रिये कर्माच्या जागेवर लहानाची मोठी होऊन वाढली. म्हणजे काय, कर्म करण्यातच इंद्रियांचं आयुष्य गेलेलं असतं की नाही, तेच दिलंय पुढे. परंतु योगारूढ झाल्यानंतर पुन्हा केव्हाही फळ आणि त्याचे साधन कर्म यांची इच्छाही मनात राहत नाही. मला इथे नेहमी समर्थांची आठवण होते किंवा सद्गुरू कोणी घ्या, संत इतकी कर्म ते करतात आणि मग सारखं इथे म्हणतात इच्छा मनात राहत नाही. हे कसं?
पण नेहमी आपण हे विसरतो की समर्थांनी म्हणजे नारायणांनी टाकळीला जाऊन 12 वर्ष खडतर तपश्चर्या केलेल्या प्रभू श्रीरामचंद्रांना प्रसन्न करून घेतलेला आहे. प्रत्यक्ष दर्शन झालेलं आहे. त्याच्यानंतर 12 वर्ष भारत भ्रमण केलेलं आहे. समाजाची अवस्था अवलोकिलेली आहे आणि नंतर ते समाजामध्ये कार्य करायला उतरलेले आहेत. म्हणजे मुद्दा काय आहे? या सगळ्यांचं कार्य मुळातच नैष्कर्म्य दशेतच चालतं. नैष्कर्म्य सिद्ध दशेमध्ये म्हणजे दिसायला दिसतं व्यावहारिक दिशेने की ते कर्म करतायत, प्रवचनं सुरू आहेत, ग्रंथ लिहितायत, प्रवास सुरू आहे, म्हणजे काय कर्म सुरू आहे. पण इच्छा नाही आहे मनामध्ये, म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी त्यातलं यत्किंचितही काही सुरू नाही. आता उरलो उपकारा पुरता. आता समर्थांच्या काळी परिस्थिती तशी होती म्हणून त्यांना तसं कार्य करावं लागलं. जर ते ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात जन्माला आले असते समर्थांचं चरित्र फार वेगळं राहिलं असतं. त्या काळी त्यांना दिसत होतं की आनंद वनभुवनी नावाचं स्वप्न बघावं लागलं त्यांना. आनंद वनभुवनी साकारण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज अवतरावे लागले या पृथ्वीवरती. ते नसते झाले तर आनंद वनभुवनीचं स्वप्न पूर्ण झालं नसतं. आपण नेहमीच बोलतो, आपण ज्ञानेश्वरीच्या ऐवजी नमाज पडत असतो आता इथे किंवा कुराण वाचत असतो. स्पष्ट बोलतो अगदी, काही भिडमुरत बाळगण्याची गरज नाही आणि वस्तुस्थिती आहे. आज हिंदू म्हणून आपण जगू शकतो आहे हे कार्य त्या 2 महापुरुषांनी केलं महाराष्ट्रात म्हणून. मुद्दा असा की कार्य त्यांना करावं लागलं समर्थांना, कारण त्यांच्या वेळचं समाज जीवन तसं होतं आणि त्यांना ते दिसत होतं की ज्या समाजाच्या धर्म सुरक्षित नाही, ज्याचे प्राण सुरक्षित नाही, ज्याची पत्नी सुरक्षित नाही, ज्याचं धन सुरक्षित नाही, तो काय परमार्थ करणार आहे. त्यामुळे हे सुरक्षित करणं पहिले गरजेचं होतं आणि मग परमार्थाच्या 4 गोष्टी त्याला सांगता येऊ शकत होत्या. मुद्दा एवढाच आहे की त्यांनी कर्म केलीत, पण त्यांच्या कर्माचा दर्जा आणि माझ्या कर्माचा दर्जा फार वेगळा असतो. असतेनी देहे एतुला, जो चेतूची दिसे निदेला, तोची योगारूढ भला ओळखेतू. जो एवढ्या मोठ्या 3.5 हातांच्या देहाने असूनही परमार्थतः देहरहित असतो, जो व्यवहार दृष्टीने जागा असूनही परमार्थतः वृत्तीशून्य अवस्थेला पोचल्यामुळे झोपी गेलेला दिसतो, तोच उत्कृष्ट योगारूढ आहे असे तू ओळख. आचार्य म्हणतात आहे त्यांच्या भाष्यामध्ये छान म्हणतात आहे की कामाचे जे कारण आहे ना, संकल्प, ज्याचा त्याग करणे हा ज्याचा स्वभावच झालेला आहे असा पुरुष योगारूढ झालेला असतो. भाष्यामध्ये म्हणतात म्हणजे काय, आत्ताचं जे वर्णन आहे त्याला अतिशय उत्कृष्ट योगारूढ झालेला असतो. म्हणजे काय, हा त्यांचा स्वभावच असतो आता की संकल्प नाहीच आता मुळामध्ये, कारण कामाचं कारण संकल्प आहे. आणि तो बारकावा आपण मागच्याला बघितला होता, आठवत असेल तर माऊलींनी तोही सांगितला होता. कोणता? आता या कर्माच्या संकल्पाचा मी त्याग करणार आहे. असाही संकल्प ज्याच्या मनात येत नाही, त्याचाही त्याग ज्यांनी केलेला असतो त्याला म्हणायचा आता त्याचा तो जणू स्वभावच झालेला आहे. म्हणजे कर्म घडताय, बीज जमिनीमध्ये पेरल्या जात आहे, पण ते भाजलेलं असल्यामुळे त्याला पुन्हा ताटवा उगवण्याची अजिबातच शक्यता नाही. दुसऱ्या भाषेमध्ये जमीन नांगरल्या जाते, बीज पेरल्या जात आहे, पाणी दिल्या जात आहे, पण त्याला ताटवा येणार नाही आहे फळाचा, कारण ते बीज यांनी भाजूनच टाकलेलं आहे. आणि म्हणून ते वृत्तीशून्य अवस्थेला असल्या झोपी गेल्यासारखे दिसतात. नाही सर्व संकल्प संन्यासे कश्चित स्पंदितुम अपि शक्तः. आचार्य पुढे म्हणतात त्या भाष्यामध्ये, काय वाक्य पुन्हा वाचतो, नाही सर्व संकल्प संन्यासे कश्चित स्पंदितुम अपि शक्तः. अर्थ असा आहे की जर संकल्प नसेल ना तर एवढीशी हालचाल सुद्धा होऊ शकत नाही आपल्या शरीराची. अमेरिकेत असल्यामुळे नाही आहे, पण भारतात कुणी बसले असतील, वाचन करता करता एखादा डास येऊन बसला असेल अंगावरती, आपल्याला असं वाटतं, आपला असं काही संकल्प नसतो त्याला मारण्याचा किंवा त्याला उडवून लावण्याचा, पण आपल्या नकळत ते करतो. का? इंद्रियांचाच तो संकल्प आता झालेला असतो. डास बसला की त्याला उडवायचं किंवा मारायचं. म्हणजे फार इथून मेंदूकडून ती सूचना यावी लागते वगैरे अशातला काही भाग नाही आहे, पण तरीही तो संकल्पच आहे, तो इंद्रियांचा संकल्प आहे. प्रत्याहारामध्ये आपण बघितलं होतं इंद्रिय आवरायच्या विषयांपासून, हे जे इंद्रियांना सुद्धा सवयी लागलेल्या असतात,
इंद्रियांच्या सवयींच वेळ कमी आहे. एक दोन उदाहरण देतो, म्हणजे इंद्रियांच्या सवयींचा आपल्याला अंदाज येईल की प्रत्याहारामध्ये इंद्रियांना सुद्धा का आवरायला सांगितलेलं आहे. कारण मन आवरल्यानंतर सुद्धा कधी कधी इंद्रिया आपल्या सवयीप्रमाणे तिकडे जाऊ शकतात. आता मी पूजा, रोज पूजा करायची, स्नान झाल्यानंतर सोवळं नेसायचं. एक दोन वेळा असं झालं, काहीतरी होतं सुरू डोक्यामध्ये, ऑफिसचा विचार म्हणा, कसला तरी विचार, माझ्या नकळत आपोआप मी घरचे कपडे घातले. आता विचार करा, मी त्याच्यावर नंतर मला ती गंमत जाणवली की अरे हा छान आहे, बरोबर आहे. इंद्रियांना सवयी कशा लागतात? कारण स्नान झाल्यानंतर जे कपडे घालण्याची रोज सवय लागलेली आहे ते माझ्या मेंदूनी न सांगता सुद्धा, कारण माझा मेंदू तर दुसऱ्या विचारात गुंतला होता, सवय इंद्रियांना झालेली की अरे सोवळं नेसायचं आहे, पूजा करायची आहे. इंद्रियांची सवय. दुसरं उदाहरण देतो. आमच्या घरी कुत्रा आहे, त्याचं नाव ॲरो आहे. सगळ्यांना माहिती आहे, ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे, सगळ्यांना नाही. जरा त्याची तब्येत बिघडली आहे, त्याच्यामुळे महाराज जेवत नाही आहेत 3 दिवस झाले. पण त्याची गंमत अशी आहे की आम्ही जेव्हा काही जेवायला वगैरे बसतो तर त्याला नेहमीच त्याचं त्याचं खाणं खाण्यापेक्षा आमचं जेवण, म्हणजे मनुष्य जे जेवतो ते जास्त आवडतं त्याला. भात पोळी हे जास्त आवडतं. त्यामुळे आम्ही बसलो जेवायला की तर आमच्याकडे बघत असतो की मला कधी मिळेल. गंमत त्याची अशी, म्हणजे त्याच्या इंद्रियांची सवय, हे सांगतो मी तुम्हाला, की मी वाढलं तरी तो जेवत नाही बरं का 3 दिवस झाले. बरं मी तेच वाढतोय, पोळीच वाढतोय त्याला, भातच वाढतोय, कारण त्याला ते आवडतं, मला माहिती आहे. तरीही तो जेवत नाही आहे. पण जेवत नसूनही ज्याला टुकणं म्हणतो आपण आम्ही जेवत असताना, ते त्याचं चालू आहे. का? इंद्रियांना सवय लागली. म्हणजे मी त्याला देतोय पण तो खात नाहीये, पण बघण्याचं सोडत नाहीये. इंद्रियांची सवय. तर मुद्दा असा की संकल्प, याच्यावर हा विषय निघाला की संकल्पाशिवाय आचार्य म्हणतात आहे की आपल्या शरीराची एवढीशी हालचाल सुद्धा होऊ शकत नाही. आणि असं संकल्प रहित जो झालेला असतो तो योगारूढ आहे. तेथ अर्जुन म्हणे अनंता, हे मज विस्मो बहु ऐकता, सांगे तया ऐसी योग्यता कवणी दिजे. तेव्हा अर्जुन म्हणाला की देवा, ही लक्षणे ऐकत असता मला फार आश्चर्य वाटते आहे की एवढी मोठी योग्यता त्या योगारूढाला कोणी दिलेली असते, ते मला सांग. पण आज नको सांगू, पुढच्या शुक्रवारी सांग, असं अर्जुन, असं छापलेलं नाही आहे ते, पण आहे. कारण आज 10 वाजलेले आहेत, आपली वेळ झालेली आहे. पण खूप छान विषय येणार आहे पुढे 5व्या क्रमांकामध्ये, की ज्याच्यामध्ये एक उल्लेख करून ठेवतो फक्त आणि थांबतो की आपणच आपले मित्र कसे आहोत, आपणच आपले शत्रू कसे आहोत, आणि याचाच अर्थ परमार्थ हा पुरुष प्रयत्न कसा आहे, असा एक सुंदर विषय आपल्यासमोर येतो आहे. त्यामुळे जर आपण कोणाच्या नावाने खडे फोडत असू की माझ्या आईवडिलांमुळे, माझ्या बायकोमुळे, माझ्या नवऱ्यामुळे, माझ्या भावामुळे, माझ्या शेजाऱ्यामुळे, माझ्या बॉसमुळे माझा परमार्थ होत नाही, तर त्यांनी पुढच्या शुक्रवारी नक्की वाचनाला यावं. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय.